संधी असताना आपण मुख्यमंत्री नाही केलं म्हणजे ते डावलण्यात आलेलं. साहेबांनी जर विचार केला असता ते मुख्यमंत्री करू शकले असते, परंतु अजित पवार काल बोलता बोलता एका कार्यक्रमात म्हणाले, मला जर पहिले ऑफर दिली असती तर मी पूर्ण पक्षच घेऊन आलो असतो. या अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्यासोबत धर्माराव बाबा आत्राम आहे. बाबा, कसं पाहता तुम्ही वक्तव्य? त्यांनी म्हटलं की मला पहिले ऑफर मिळाली असती तर. नाही, ऑफर उशिरा झाला असेल, हरकत नाही, परंतु आता 3 महिन्यानंतर आपल्याला पुन्हा आपण निवडणुकीला चाललेलो आहोत. 3 महिना काय, आता 2.5 महिना राहिलेले आहेत आणि त्या निवडणुकीमध्ये आमच्या राष्ट्रवादीच्या संख्याप्रमाणे जे दिले जातील सीटं, जे 90 मागतो जे काय आपल्याला कमी जास्त होईल ते 100% सीटं निवडून आणायचा असा प्रकारचा प्रयत्न आमच्या नेत्यांनी ठरवलेला आहे. आणि त्या दृष्टीने येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला आहे, ठीक आहे, ते मागे गेलेल्या गोष्टी ते विसरून आता पुढे जे आहेत त्या निवडणुकीमध्ये आपण लक्ष घातलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही मागेसुद्धा बोललो होतो की अजितदादा मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि यावेळेला ते जरूर होणार आहेत, हे तितकं पक्का. त्या दिशेने विधानसभेत कुठली तुम्ही तयारी करतात की अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकले? कारण इतरही 2 पक्ष जे आहेत त्यामध्ये भाजप हा मोठा पक्ष आहे तुमचा. नाही, बरोबर आहे, भाजप मोठा पक्ष असला तरी आपण पाहतो की आता पक्ष मोठा असल्यानंतरसुद्धा आज आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री झालेले आहेत. आणि त्या दृष्टीने पक्षाचा ते मोठापणा आहे. BJPने ह्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजीनं केलं आहे. तर तसंच प्रकारे पुढेसुद्धा असं होऊ शकते की कुठे ना कुठे दादाला संधी, मला वाटते पुढच्या आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते मुख्यमंत्री होण्यामध्ये कोणत्याच प्रकारच्या अडचणी येणार नाही. तुमचं म्हणणं आहे ज्या पद्धतीने शिंदे गटाचे कमी असले तरी मुख्यमंत्री झाले तसं तुमची सुद्धा हे असावी आणि अजित पवारांना संधी द्यावी. अजित पवारांना संधी दिला पाहिजे, कारण की ते एक प्रकारचे महाराष्ट्राचे डॅशिंग नेते आहेत. 10 बजेट या राज्य सरकारला दिलेले आहेत आणि हा शेवटचं बजेट जे दिले ते युवकांकरता, मुलींकरता, महिलांकरता एक चांगलं बजेट आपण पाहतो दिलेलं आहे. शेतकऱ्यांकरता सुद्धा चांगले निर्णय झालेले आहेत. तर सर्वसामान्य माणसाकरता, जनतेकरता आपण चांगलं बजेट दादाने दिलेलं आहे. कुठेतरी अजितदादांनी असंही म्हणून दाखवलं का मी इतरांपेक्षा सिनियर आहे, म्हणजे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे असो की देवेंद्र फडणवीस असो, पण मला संधी मिळाली नाही. कुठेतरी त्यांनी इशारा जो होता तो नाराजी व्यक्त केली आहे ती शरद पवारांबद्दल. नाराज म्हणजे नाराज होण्यासारखंच आहे, कारण की कुठे त्यानं तर जवळजवळ त्यांच्या 35 वर्षाच्या राजकारणामध्ये 3-4दा संधी त्यांना मुख्यमंत्री होण्याचं आलं होतं. आणि त्यावेळेला जर साहेबांनी जर विचार केला असता ते मुख्यमंत्री करू शकले असते, परंतु साहेबांनी काय त्याच्यामध्ये जास्त विचार केला नाही आणि त्या दृष्टीने ते मागे राहून गेले. सिनियर आहेत, ते सर्वात जास्त सिनियर आहेत, ते मुख्यमंत्रीचे त्या खुर्चीला शोभण्यासारखं आहेत ते आणि एक चांगले निर्णय घेतात. आणि त्या दृष्टिकोनातून थोडाफार राजकारणामध्ये कमी जास्त होत असतो. मी सुद्धा पुष्कळ वर्षानंतर मंत्री झालो, 4-4दा निवडून आल्यानंतर कॅबिनेट मंत्री मिळालं ते सुद्धा शेवट 1 वर्षामध्ये. कुठेतरी अजितदादांना डावललं गेलं असं तुम्हालाही वाटतं शरद पवारांकडून त्यावेळेस? नाही, 100% डावललं गेलं, कारण की त्यांना संधी असताना आपण मुख्यमंत्री नाही केलं म्हणजे ते डावलण्यात आलेलं. म्हणजे ते त्यांचा काही राजकीय विचार असेल, राजकीय हेतू असेल त्यांच्यामध्ये कोणाला दुसऱ्याला करण्यामध्ये, ते सुद्धा तितकं खरं आहे, परंतु अजितदादांना प्रत्येक वेळी डावलण्यात आलेलं आहे. नक्कीच कुठेतरी अजितदादांना डावलण्यात आलेला आहे अशा पद्धतीची भावना जी होती ते धर्माराव बाबा आत्राम यांनी बोलून दाखवलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरव भोलेसह पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.